चला आज आपण आपल्या ब्रह्मांडाची एक मस्त सफर करूया आणि सुरुवात करूया आपल्या अगदी जवळच्या अंतराळापासून. आपण जेव्हा रात्री आकाशाकडे बघतो तेव्हा मनात एक प्रश्न नक्की येतो की तिथे वर काय आहे. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन शोधायला लावतो. चला तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया. आपल्या या ब्रह्मांडाच्या प्रवासाची सुरुवात होतीये ती आपल्या सौरमालेच्या हृदयातून, आपल्या सूर्यापासून. तोच तर आहे जो आपल्या सगळ्या जगाला एकत्र धरून ठेवतो. आपला तारा सूर्य तो फक्त एक आगीचा गोळा नाही आहे, तो आपल्या जीवनाचा खरा स्रोत आहे. विचार करा, तीच ऊर्जा आहे ज्यामुळे आपल्या या ग्रहावर जीवन शक्य झालंय. जरा विचार करून बघा, जर सूर्य नसता तर आपले समुद्र घोटून गेले असते, हवामान पूर्णपणे बदललं असतं. खरं तर आपलं अस्तित्वच पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि सूर्याचा आकार तो तर प्रचंड आहे. कल्पना करा, त्याचा व्यास आपल्या पृथ्वीपेक्षा तब्बल 100 पट मोठा आहे. बरं, आता सूर्याबद्दल तर आपण जाणून घेतलं. आता वेळ आहे त्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या सफरीवर निघण्याची. चला पाहूया आपली सौरमाला नेमकी दिसते तरी कशी. तर आपल्या सौरमालेत आहेत एकूण 8 ग्रह. सूर्यापासून सुरुवात केली तर आपल्याला भेटतात बुध, शुक्र, मग आपली पृथ्वी, मंगळ, त्यानंतर येतात गुरु, शनिक, युरेनस आणि सगळ्यात शेवटी नेपच्यून. आणि हे 8 ग्रह म्हणजे जणू काही 2 वेगवेगळी कुटुंब आहेत. सूर्याच्या जवळचे आहेत लहान आणि खडकाळ, तर दूरचे आहेत वायूचे भले मोठे गोळे. म्हणजे पूर्णपणे वेगळ्याच प्रकारची दुनिया. या प्रत्येक ग्रहाची ना स्वतःची एक वेगळी ओळख आहे. उदाहरणार्थ मंगळ ग्रह, त्याच्या लालसर पृष्ठभागामुळे त्याला लाल ग्रह असंही म्हणतात. आणि ही आहे आपली पृथ्वी. अंतराळातून पाहिलं तर जणू काही एक निळा मोतीच. पाण्याने आणि जीवनाने भरलेला आपला हा ग्रह खरंच खूप खास आहे. पण एक मिनिट, अनेकांना आठवत असेल की आधी तर 9 ग्रह होते. मग त्या प्लुटोचं काय झालं? झालं असं की जसजसं आपलं ज्ञान वाढलं तसतसं शास्त्रज्ञांनी त्याला बटुग्रह म्हणजे ड्वॉर्फ प्लॅनेट या नवीन प्रकारात टाकलं. यावरून एक गोष्ट नक्की कळते की विज्ञान हे सतत बदलत असतं, विकसित होत असतं. पण थांबा, आपली सौरमाला फक्त सूर्य आणि ग्रहांपुरतीच नाहीये. इथे चंद्र आहेत, मोठमोठे खडक आहेत आणि बर्फाचे काही रहस्यमय गोळेसुद्धा फिरतायत. चला त्यांच्याबद्दलही जाणून घेऊया. आपल्या पृथ्वीला एकच चंद्र आहे, आपला आकाशातला सोबती. पण हे माहितीये का की काही ग्रहांना तर चक्क डझनावारी चंद्र आहेत. म्हणजे जणू काही प्रत्येक ग्रहाची स्वतःची एक छोटी सौरमालाच आहे. चंद्र आपल्याला नेहमीच खुणावत आला आहे आणि भारताच्या चांद्रयान-3 सारख्या मोहिमा आपल्याला त्याची रहस्य उलगडायला मदत करतात. आणि 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तर आपण एक नवा इतिहासच रचला. आता अशी कल्पना करा की मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लाखो छोटे मोठे खडक फिरतायत. हा आहे लघुग्रहांचा पट्टा. म्हणजे आपल्या सौरमालेचं जणू एक मोठं बांधकाम क्षेत्रच. आणि कधीकधी आपल्या सौरमालेच्या अगदी बाहेरून काही पाहुणे येतात. हे आहेत धूमकेतू. बर्फ आणि धुळीचे असे रहस्यमयी गोळे जे अब्जावधी वर्षांपासून अवकाशात फिरत आहेत. जेव्हा एखादा धूमकेतू सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो जणू काही जिवंत होतो. सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातला बर्फ वायूमध्ये बदलतो आणि मग तयार होते एक सुंदर चमकणारी शेपूट जी लाखो किलोमीटर लांब असू शकते. बरं, आतापर्यंत आपण आपली सौरमाला तर फिरून आलो. पण याच्या पलीकडे काय आहे? आता वेळ आहे थोडं झूम आऊट करून एक मोठं चित्र बघण्याची. विचार करा, जर आपली सौरमाला एक घर असेल तर मग आपली आकाशगंगा म्हणजे काय? ते आहे एक मोठं शहर ज्यात आपल्यासारखी कोट्यावधी घरं आहेत. ही आहे आपली आकाशगंगा, मिल्की वे. आपण रात्रीच्या आकाशात जेवढे तारे बघतो ना, ते सगळे याच विशाल शहराचा एक भाग आहेत. आणि आपली सौरमाला ती तर यातला फक्त एक छोटासा कण आहे. या विशालतेची कल्पना करणं सुद्धा खूप कठीण आहे. समजा आपली आकाशगंगा म्हणजे समुद्राचा एक मोठा किनारा असेल तर आपली सौरमाला वाळूच्या एका कणापेक्षाही लहान ठरेल. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा या विश्वात आहेत. आणि या सगळ्या विशालतेचा विचार केल्यावर मनात एकच प्रश्न येतो की या अथांग पसरलेल्या विश्वात आपण एकटेच आहोत का? हा एक असा प्रश्न आहे जो माणसाला शतकानुशतके सतावतोय. त्याचं उत्तर आपल्याला अजून तरी सापडलेलं नाही, पण शोध मात्र सुरू आहे. प्रत्येक नवीन शोधासोबत आपण या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक पाऊल जवळ जातोय. कदाचित ही तर फक्त सुरुवात असेल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?